हे पुस्तकांचं भिलार गाव आहे. पुस्तकांचं गाव लोकार्पण सोहळा. हे कादंबरी पुस्तकांचं गाव. तर हे जे हॉटेल आहे म्हणजे घर आहे आणि त्यातल्या काही रूम्स त्यांनी हॉटेलला दिलेल्या आहेत. त्यातली एक रूम ही कादंबरी. या खूप साऱ्या वेगवेगळ्या कादंबरीच्या हार्ड कॉपीज इथे आहेत. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इथे येऊन वाचू शकता. आणि भिलार या गावाची हीच कन्सेप्ट आहे की प्रत्येक घरी एक रूम जाती आहे. आता हे समोर एक घर आहे. इथे या घरी MPSCच्या शिक्षणाच्या जरुरी सगळी पुस्तकं आहेत. म्हणजे जर या गावातल्या लोकांना कोणालाही MPSCच्या परीक्षा द्यायच्या असतील तर त्यांनी पुस्तकं खरेदी करायची गरज नाही. अजून एक बोर्ड आहे पुस्तकांचं गाव. या घरात चरित्र, आत्मचरित्र, बोलकी पुस्तकं. तर हे जे घर आहे या घरात ही पुस्तकं आहेत. हे पुस्तकाच्या गावाचं मेन ऑफिस आहे. हे कार्यालय आणि पुस्तकांकडे या मार्गाने यावे. आता एक लेक्चर चालू आहे. त्याच्यामध्ये पुस्तकांचं गाव कसं निर्माण केलं, हे गाव कसं उभारण्यात आलं आणि याची संकल्पना कोणाची आहे याची 3 मिनिटांचा माहिती दिली. त्याच्यामध्ये थोडेफार बदल आहेत ते मी तुम्हाला सांगेनच. आणि आमची नोंदवही आहे त्याच्यामध्ये नोंद करा जेणेकरून तुम्ही प्रकल्पाला भेट दिली याची एक नोंद आमच्याकडे राहते. आणि इतर मराठी साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्याचे बल्क मेसेज येण्यासाठी तुम्हाला तुमचं नाव, नंबर, ईमेल आयडी नक्की नोंदवा. जसं की कार्यक्रम हे सगळे विनामूल्य असतात. जसं की आमच्याकडं मागच्या 27 फेब्रुवारीला आम्ही बोरू ते ब्लॉग मधुरा वेलणकरांचा मधुरो हा कार्यक्रम झाला. जो की आपण मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये पैसे देऊन बघतो ते इथं विनामोबदला असतात कार्यक्रम. असे दर्जेदार कार्यक्रम असतात. जसं की त्या कार्यक्रमांचा पण उपभोग घेऊ शकता तुम्ही. आणि इथं आल्यानंतर त्या कार्यक्रमासोबत वाचनाचा सुद्धा आनंद तुम्ही घेऊ शकता. 3 मिनिटांची डॉक्युमेंटरी ते बघून घ्या. त्याच्यामध्ये काही बदल आहेत ते सांगेनच. आणखी काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. भारतात पहिल्यांदाच पुस्तकांचं गाव हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आकारास आला आहे. साहित्याची, वाचन संस्कृतीची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात उभारलेलं पुस्तकांचं गाव म्हणजे वाचन प्रेमीसाठी जणू परवडत. निसर्गाच्या सानिध्यात आपल्या आवडत्या लेखकाच्या पुस्तकांचं रसग्रहण करणं यासाठी आनंद दिलाच. ही सुरुवात आहे नवसंकल्पनेची. ही सुरुवात आहे नवोन्मेषाची. पुस्तकांचं गाव ही नाविन्यपूर्ण संकल्पना मांडली ती महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री माननीय श्री विनोदजी तावडे यांनी. इंडियामधील च्या धर्तीवर पुस्तकांचं गाव या प्रकल्पाची संकल्पना आपल्याकडे वाचन प्रेमींसाठी अशा प्रकारची व्यवस्था असावी या विचारातून हा प्रकल्प पूर्णत्वास आला. महाबळेश्वर जवळील भिलार या गावाची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली. त्यामागेही काही कारणं आहेत. एकतर विविध ठिकाणांहून अधिकाधिक वाचकांना पुस्तकांच्या गावात सहज पोचता यावं हा यामागे मुख्य उद्देश आहे. तसेच निसर्गरम्य वातावरणात वाचनाचा आनंद घेता यावा हा यामागे प्रयत्न आहे. भिलारच्या ग्रामस्थांनी एकमताने या उपक्रमाला पाठिंबा दिला. एवढंच नाही तर त्यांनी स्वतःच्या राहत्या घरांचा काही भागही यासाठी उपलब्ध करून दिला. मराठी भाषेचं शब्दभांडार अथांग आहे. मराठी साहित्य संपदा लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचावी यासाठी विशेष समिती नेमण्यात आली. साहित्यप्रेमी, प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल आणि अन्य काही महत्त्वाच्या व्यक्तींचा या समितीत समावेश केला गेला. पुस्तकांच्या या पहिल्या गावात कोणते साहित्य प्रकार असावे यावर सखोल अभ्यास झाला. बदलापूरमधील ग्रंथसखा संस्थेचे
सर्वेसर्वा माननीय श्री श्याम जोशी यांनी यावेळी विशेष योगदान दिले. पुस्तकांचं गाव या उपक्रमासाठी विरार येथील 25 जागांची निवड करण्यात आली. त्या प्रत्येक जागेसाठी ठराविक संकल्पना ठरवण्यात आली. त्यानुसार पुस्तकाची विभागणी आणि वाटप झाली. चरित्र, कादंबरी, कथा, कविता, बालसाहित्य, विज्ञान, क्रीडा अशा विविध साहित्य प्रकारांचा त्यात समावेश आहे. प्रत्येक संकल्पनेशी सुसंगत अशी अनुरूप चित्रे, कलाकृती या संस्थेचे स्वयंसेवक आणि काही कलाकार अशा 100 जणांनी मिळून अवघ्या 3 दिवसात 66,000 चौरस फुटांवर विविध साहित्य प्रकारांना सुसंगत अशी चित्रे आणि कलाकृती रेखाटल्या. हा एक वेगळाच विक्रम आहे. निसर्गाच्या कुशीत बसलेलं स्ट्रॉबेरीसाठी नावाजलेलं विरार आता साहित्याचं नवं वाहण्यासाठी सज्ज आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांनी उभारलेल्या या पुस्तकाच्या नावात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. कलेच्या सागरात पुस्तकाची ही अनोखी नाव नक्की भेटायला या. वाट पाहताय तुमची विरार गाव, तुमचं पुस्तकांचं गाव, तुमचं पुस्तकांचं गाव. असं हे पुस्तकांचं गाव आहे. महाराष्ट्र शासनाने इथले ग्रामस्थ यांच्या दोघांच्या सहकार्यातून असलेला हा भारतातला पहिला प्रकल्प आहे पुस्तकांचं गाव विरार. महाराष्ट्र शासन म्हणजे मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्था काम करते, त्यांचा प्रकल्प आहे. राज्य मराठी विकास संस्थेने अशी कपाटं, सगळी पुस्तकं, बसण्यासाठी अशा चेअर, टेबल, टिपॉई असं किटकल आहे विकत घेऊन लोकांना पुरवलं. आणि त्या बदल्यात लोकांनी राहत्या घरातला एक भाग जवळपास 100 ते 150 स्क्वेअर फूट पासून 500 स्क्वेअर फूटची जागा विना मोबदला फक्त वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. जसं की आपण आता सध्या 10 नंबरला आहोत. तुम्हाला येताना कमांड लागली, तिथून हा आपला प्रकल्प चालू होतो. रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्ही दिशादर्शक फलक बघितले असतील, जसं की बालसाहित्य, स्त्री साहित्य, लोकसाहित्य, कथा, कादंबरी, कविता, विज्ञान, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा संस्कृती असे वेगवेगळ्या साहित्य प्रकारानुसार आपण प्रत्येक दालनामध्ये पुस्तकं ठेवलेली आहेत. 4 मे 2017ला लोकार्पण झालं. माननीय विनोद तावडे साहेबांच्या संकल्पनेतून आलेला हा प्रकल्प आहे. 4 मे 2017ला लोकार्पण झालं तेव्हा एकूण 25 दालनांमध्ये मराठी वाचन साहित्य प्रकारचे आहेत. जसे की कथा, कादंबरी या साहित्य प्रकारानुसार आपण प्रत्येक दालनात पुस्तकं ठेवलेली आहेत. सध्या एकूण 35 दालनं आहेत. रस्त्याच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला तुम्हाला फलक दिसतील, त्या साहित्य प्रकारानुसार चित्र रेखाटलेली आहे. थोडंसं इथं पाऊस आणि थंडी जास्त असते, पावसामुळे थोडीशी आता अस्पष्ट झालेली आहे, पण आता भविष्यात आणखी ती व्यवस्थित करून घेण्याचं काम चालू होईल. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही दालनामध्ये जाऊन सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये जाऊन विना मोबदला वाचन करू शकता. तुम्हाला कोणतीही चार्जेस वगैरे द्यावे लागत नाही. लोकांचा हा मोठा त्याग आहे. जसं की इथं जे काही बाळासाहेब बिनारे म्हणून त्यांच्या जास्त सहकार्यातून हा प्रकल्प इथे जास्त स्थापन झालेला आहे. लोकांचं सहकार्य लाभलेलं आहे. लोकांनी घरातल्या घरातला एक भाग देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याकडे एखादा पाहुणा आला तर तो 2 दिवसात कधी जातो याची आपण वाट बघतो. किंवा आम्ही महिला एखाद्या डब्यातून भाजी जरी दिली तर मैत्रिणीला देतो किंवा शेजारी देतो, तर त्यावेळी तो डबा फक्त आपला परत कधी येईल याची आपण वाट बघतो. पण तसं इथल्या लोकांचं नाही आहे. तुम्ही डायरेक्ट त्यांच्या घरामध्ये जाऊन तुम्ही बसून विना मोबदला वाचन करू शकता. आता दालनं म्हणजे राहती घरं आहेत, होमस्टे आहेत, हॉटेल्स, मंदिरं आणि शाळा आहेत. आणि शाळेमध्ये बालसाहित्य हे घालून ठेवलेलं आहे. जसं की हिलनेट हायस्कूल म्हणून आहे, सुरुवातीलाच इंग्लिश मीडियम, तर बालसाहित्य ठेवले जेणेकरून लहान मुलांच्या मनामध्ये लहानपणापासूनच एक वाचनाची गोडी लागावी या उद्देशानं बालसाहित्य हे दालन आपण दोन्ही शाळांमध्ये ठेवलेलं आहे. आमच्या जिल्हा परिषद केंद्र शाळा म्हणून आहे तिथं बालसाहित्य आहे. आमची दोन्ही दालनातली पुस्तकं सगळ्या मुलांनी वाचून झालेली आहेत. तिथली आम्हाला तिथं गेल्यानंतर सांगतात की आम्हाला आता दुसरी पुस्तकं आणून द्या आता जरा वेगळी, आणि आता ती झालेली आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त ते विज्ञानमध्ये जातात, जास्त करून विनोदी दालन आवडतं त्यांना, विनोदीमध्ये जातात, त्याचबरोबर कथामध्ये जातात आणि वेगवेगळ्या साहित्य प्रकारामध्ये जाऊन इथली लहान मुलांच्या मध्ये तर गोडी निर्माण झालेली आहे. पण जे काही लोक पुस्तकाच्या गावाचा नकाशा आहे, कसं जायचं आहे. पाचगणीच्या पुढे एक 2-4 किलोमीटर आहे.
त्यांचा लोगो पण बघा किती सुंदर आहे. पुस्तकामध्ये स्ट्रॉबेरी आहे, स्ट्रॉबेरीमध्ये पुन्हा पुस्तकच आहे. भिलार हे गाव स्ट्रॉबेरीचं 80% प्रोडक्शन करतं महाबळेश्वरमधील तसंच इंडियामधील, आणि त्याच गावी पुस्तकं पण आहेत. हा जो मॅप आहे हा भिलार गावाचा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरांमध्ये पुस्तकं ठेवलेली आहेत. आत्तापर्यंत 35 घरांमध्ये ही पुस्तकं ठेवलेली आहेत. राहत्या घरांमध्ये आहे, राहत्या बिझनेस करत असलेल्या हॉटेल्समध्ये पण आहे. जिथे ग्रीन घरं दिसत आहेत त्या घरांमध्ये तुम्हाला राहण्याची खाण्याची सोय आहे. रेड घरं दिसत आहेत तिथे राहत्या घरात आहेत, त्यामुळे तिथे तुम्ही फक्त वाचू शकता. आणि प्रत्येक घरामध्ये काय काय मिळतंय असे पण लिस्ट आहे. सकाळी 9 ते रात्री 6पर्यंत असा टायमिंगमध्ये तुम्ही वाचू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रकल्प 365 दिवस चालू असतो. काही घरं तर अशी आहेत की लोक शेती करण्यासाठी बाहेर पडतात आणि तुम्ही दरवाजा उघडून त्यांच्या घरात जाऊन बसून शांतपणे पुस्तकं वाचून पुन्हा पुस्तक जागेवर ठेवून बाहेर येऊ शकता.